Hi friends, welcome to Bright Future Hub channel. We appreciate your support and look forward to bringing you more amazing videos in the future. Okay, so is it यामध्ये ह्यासेट अनऑर्डर आहे, लिंक ह्यासेट ऑर्डरेड आहे. सॉर्टेड क्लास आहे. ओके, लिस्ट मध्ये कुठलं कुठलं आपल्याकडे वेक्टर हा लिगसी क्लास झाला. लिगसी मीन्स यू नो व्हॉट इज लिगसी. लिगसी मीन्स जुनी ऍप्लिकेशन. काही प्रोजेक्ट मध्ये आहे लिगसी. जे लिगसी प्रोजेक्ट बनतात ना, खूप जुने प्रोजेक्ट असतात. ओके, तुम्ही ऐकलं असेल लिगसी वर्ड कंपनीमध्ये, ऑर्गनायझेशन मध्ये. सो लिगसी मीन्स जुने प्रोजेक्ट. ठीक आहे. सो वेक्टर हा लिगसी क्लास आहे लिस्टचा. सो हा खूप जुना क्लास आहे. ओके, हा तो मोस्ट ऑफ द टाइम युजच नाही करत. ॲरे लिस्टच यूज करतो रिअल टाइम मध्ये. सो यामध्ये आहे वेक्टर, देन लिंक लिस्ट, आणि एक आहे ॲरे लिस्ट. ओके, सो वेक्टर मध्ये काय होईल? वेक्टर द सिंक्रोनाइज सिंक्रोनाइजचा कन्सेप्ट मागे सांगितलं होतं ना थ्रेड बद्दल. थ्रेडचा रिलेटेड आहे सिंक्रोनाइज. ओके, सो वेक्टर आहे सिंक्रोनाइज लिंक लिस्ट, जो आहे तुम्ही हे यूज करू शकता की लाईक फ्रिक्वेंट डेटा अपडेट किंवा हे करायचं असेल डेली त्याच्यासाठी. लाईक यूज टू अपडेट, डिलीट. अजून कुठले ग्रुड ऑपरेशन आहे तुमचे? इन्सर्ट. सो सॉरी, ओके, बट इथे लिंक लिस्ट याच्यासाठी यूज होतोय. अपडेट, डिलीट, इन्सर्ट. ओके, सो it is used to update, delete, insert of frequent data. Okay, and array list करें. Vector class synchronize means array list non-synchronize. ठीक है. Okay, so let's see कि syntax कैसा है. Syntax of creating collection. First बघूया आपण list of integer. Can be created as, okay, so list जे मी सांगितलं होतं जेनरिक याच्यामध्ये यूज होतो. जे तुम्ही या ब्रॅकेट मध्ये जे व्हॅल्यू डिफाईन, सॉरी, जो डेटा टाईप डिफाईन कराल, डेटा टाईप नाही म्हणू, लाईक रॅपर क्लासेस वगैरे. ठीक आहे, जसं इंटिजर असेल ना, तर इंटिजरचा आपण यूज करतो इथे इंटिजर. ओके, सो लिस्ट इंटिजर लिस्ट इक्वल्स टू न्यू. इथे सांगा मला लिस्ट येईल की काय येईल? की हे येईल हॅज सेट, लिंक हॅज सेट,
की ट्री सेट? काय आहे कलेक्शन? सॉरी, लिस्ट काय आहे? लिस्ट राईट. सो याचा आपण ऑब्जेक्ट क्रिएट नाही करू शकत, राईट. सो इथे आपल्याला लिस्ट इंटिजर लिस्ट इक्वल्स टू न्यू, इथे तुम्हाला द्यावं लागेल नाव, लाईक लिंक लिस्ट, ॲरे लिस्ट और वेक्टर. या तीनपैकी तुम्ही कुठले पण नाव देऊ शकता ॲज पर युअर रिक्वायरमेंट. ठीक आहे. सो ॲज एफ आय एम गोइंग विथ ॲरे लिस्ट आणि इथे इंटिजर. ओके. नाऊ अगेन मला व्हेक्टर साठी काय क्लास क्रिएट करायचा असेल अँड लिंक लिस्ट साठी करायचं. सो मला कसं क्रिएट करेल मी त्याचा ऑब्जेक्ट? लिंक लिस्ट अँड व्हेक्टरचा. सिंपल. अगेन सेम थिंग, लिस्ट इंटिजर. ओके, लिस्ट इक्वल्स टू न्यू, इथे याचं नाव येईल लिंक लिस्ट. दॅट्स इट. गॉट इट. आणि इथे सपोज वेक्टरचा असेल तर वेक्टर, आणि हे तुमचे चेंज होईल. इथे मी इंटिजर येतोय. सपोज तुम्हाला स्ट्रिंगचा ऑब्जेक्ट असेल किंवा दुसरं कुठला ऑब्जेक्ट असेल तर ते तिथे अपडेट होईल, लाईक स्ट्रिंग. अँड सिटीज असेल तर स्ट्रिंग येईल. म्हणजे लाईक सॅलरी असेल तर इंटिजर येईल किंवा फ्लोट येईल, डिपेंड्स करेल. अँड हां, बट मेक शुअर की एम्प्लॉय आय डी साठी तुमचं इंटिजरच आहे. एम्प्लॉय आय डी कधीच डेसिमल नसते. सॅलरी तुमची डेसिमल मध्ये जाऊ शकते. सो लाईक इथे तुम्ही लिहू शकता की राईट साईड any set of class, any list of class. ठीक आहे. Let's consider which one set. सो आता मला क्रिएट करायचं आहे लिस्ट सेट साठी. सो सेटचा सिंटॅक्स करेल चला यामध्ये आपण स्टोअर करूया लाईक मल्टिपल सिटीज. सो व्हॉट विल बी सिंटॅक्स फॉर सेट? सेम वरचं राहील ना एज इट इज, कारण की सॉरी माय बॅड, मी लिस्ट नाही म्हणलं असं होतं मला. ठीक आहे. अरे हां, दिसचं बघितलं ना आपण तिन्ही क्लास. ओके, सॉरी, आय एम कन्फ्युज्ड. सेट ना, ओके, हा सेट. सो सेटचं काय आहे सिंटॅक्स? म्हणजे सेटचा सिंटॅक्स काय आहे? टू क्रिएट कलेक्शन. सेट ऑफ स्ट्रिंग. सो सेट मध्ये जो आहे सेट स्ट्रिंग आपण मल्टिपल सिटीज किंवा मल्टिपल लँग्वेजेस स्टोअर करत असेल तर स्ट्रिंग सेट इक्वल्स टू न्यू
तुमचं चेंज म्हणजे ॲज पर युअर रिक्वायरमेंट आहे इथे हे येईल क्लास. कारण की हा काय सेट इज ऑल्सो इंटरफेस. वी कॅन क्रिएट ऑब्जेक्ट ऑफ इंटरफेस. सो दॅट्स वाय वी आर creating object of here this class like headset, link headset and reset. So इथे मी headset चा क्रिएट करतोय. Okay. And string. Got it? So again सेम याच्यासाठी करायचं असेल तर लिंक ॲसेट रिसेट सेम सिंटॅक्स आहे. ठीक आहे. जर चेंज करा चेंज होईल तुमचं हे लाईक जेनरिक याला जेनरिक म्हणतो. ठीक आहे. सो हे चेंज होईल तुमच्या ॲज पर युअर रिक्वायरमेंट आणि इथे क्लास चेंज होईल. दॅट्स इट. ॲसेट लिंक ॲसेट आणि रिसेट. I said any set of class. Got it? सो हे झालं तुमचं सिंटॅक्स. लिस्ट अँड सेट. आपण लिस्ट आणि सेटच बघतोय. ओके. सॉरी. गॉट इट? इथपर्यंत कोणा काही डाऊट्स? कळलं का तुम्हाला लिस्ट सेट? हे प्रॅक्टिकल बघूया प्रॅक्टिकल वरती. बट डिफरन्स कळला का? लिस्ट का सेट का का आपण मल्टिपल विंडोच्या म्हणजे मल्टिपल जे गेट जे आहे मेथड जे फाइंड एलिमेंट्स आहे आणि गेट विंडो हँडल्स आहे. राईट. सो या जसे फाइंड एलिमेंट्स ही रिटर्न करतो लिस्ट. ओके. लिस्ट ऑफ विंडो. सो का? कारण की तिथे मल्टिपल आले पाहिजे. म्हणजे कारण की आपला पूर्ण वेब एलिमेंट आला. सो आपल्याला डझंट मॅटर डुप्लिकेट असेल की नाही. बट आपल्याला एलिमेंट हवंय. बट विंडोज मध्ये आपल्यासाठी मॅटर करेल डुप्लिकेट विंडो पुन्हा आली नाही पाहिजे हँडल करताना. पुन्हा आली सपोज नेम सेम सेम असेल तर तो मॅपच नाही होईल कंडिशन जे आपण डिफाईन करतोय. सो त्या केससाठी त्या केसमध्ये आपण सेट यूज करतोय. का? कारण की सेटमध्ये डुप्लिकेट व्हॅल्यूज नॉट अलाउ. सो डुप्लिकेट विंडो असेल तर ते अलाउ करेल. बट सेटमध्ये डुप्लिकेट असेल तर अलाउ नाही करेल सेटमध्ये. बट डुप्लिकेट असेल तर डुप्लिकेट नसेल तर अलाउ करेल की डुप्लिकेट असेल तर अलाउ करेल. विंडोजमध्ये आय एम टॉकिंग अबाउट मल्टिपल विंडोज लाईक गेट विंडोज हँडल मेथड. काय करताय ते मेथड बेसिकली सेट रिटर्न करताय. सेट का करतो? सेटचं फर्स्ट थिंग काय आहे? का म्हणतो सेटचं बेसिक थिंग्स? डुप्लिकेट्स अलाउ नाहीये. राईट. हे बघा डुप्लिकेट्स आर नॉट अलाउ. त्याच्यामुळे तिथे सेम सेम विंडोचं नाव रिटर्न केलं तर ते अलाउ नाही करेल. प्रॅक्टिकली अजून जास्त कन्सेप्ट क्लिअर होईल जेव्हा आपण प्रोग्राम बघू. गॉट इट?